प्रारंभिक बल्लेबाज प्रिंस 11 पीसी टीम की ओर से मैदान में टॉस को जीता है दीपराज जेवई के कैप्टन संजय तरे ने और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है। शाम का सत्र है और शाम के सत्र में यहां पर बल्लेबाजों के लिए परिस्थितियां काफी अनुकूल हो जाती है। काफी तेज हवाएं बहती है, नदी किनारे ये मैदान है। आप देख रहे हैं इस समय आई एकवीरा ट्रॉफी 2024 सांगे सखाराम पाटिल साहब की ये पेशकश और गजब का आयोजन। आज पहला दिन है, कुल मिलाकर 3 दिन ये टूर्नामेंट चलेगा। कल और परसों भी काफी अच्छी टीमें एक्शन में रहेंगी। सलामी बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं विनय और उनके साथ विजय पाटिल की टीम में वापसी हुई है, जो कि एक सीनियर खिलाड़ी है। स्ट्राइक लेने की तैयारी में इस समय विजय पाटिल और पहला ओवर लेकर यवई के ट्रम्प कार्ड खिलाड़ी यवई एक्सप्रेस मनोज घाटाल, हैट्रिक मैन, सही मायनों में हैट्रिक मैन है। इस सीजन में हम देखें तो सिटी क्रिकेट में उन्होंने 2 हैट्रिक लिए हैं और बीपीएल में भी हैट्रिक ली थी, तो 3 हैट्रिक्स वहां पर बड़ी फॉर्मेट में उनके खाते में। विकेट लेते तो गुच्छों में लेते मनोज घाटाल। पिछला मैच दमदार बैटिंग की थी उन्होंने। ग्रामीण टीम के लिए जब वो खेलते हैं तो एक बहुत बड़े ऑलराउंडर की भूमिका उनकी रहती है और उनके कंधों पर बहुत बड़ा दारोमदार भी रहता है। अकेले हाथों उन्होंने कई मैचेस जिताए हैं यवई टीम को, लेकिन इस मैच में चुनौती उनके लिए भी बड़ी रहेगी क्योंकि विपक्षी टीम के पास एक से बढ़कर एक बैटर्स है। विजय पाटिल पहली गेंद का सामना करते हुए, पहली गेंद गुड लेन से गेंद को ऊपर उठाया है। जबरदस्त गेंद के साथ शुरुआत, बैट्समैन को पूरी तरह से बीट किया ऑफ स्टंप के बाहर। विजय गेंद को निकालना चाहते थे पॉइंट के ऊपर से। डॉट बॉल के साथ शुरुआत की है इस मैच की मनोज घाटाल ने। एक्सप्रेस गेंदबाजी करते हैं। पिछले मैच में भी हमने देखा था उनकी गेंदें काफी राइज भी हो रही थी और तेज गति से निकल रही थी। पटकी हुई गेंद इस बार पुल किया है लेकिन कंट्रोल में नहीं है बैट्समैन। हालांकि किस्मत अच्छी है कि कोई खिलाड़ी गेंद के नीचे नहीं था। गेंद काफी देर हवा में भी रही थी। 2 की कोशिश यहां पर जोखिम भरा जरूर था लेकिन विकेट कीपर स्टंप्स बिखेर नहीं पाए। थ्रो भी सही आया था उनके पास लेकिन स्टंप्स को बिखेर ही नहीं पाए हैं विकेट कीपर। आखिरकार 2 रन पूरे और 2 रनों के साथ खाता खुलता हुआ प्रिंस 11 पीसी टीम का। बहुत अच्छा मौसम है, सुहावनी शाम यहाँ पर सांगे के छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड पर। तूफानी हवाएं बहती हुई, तूफानी बैटिंग की कहीं ना कहीं अपेक्षा कर रहे होंगे इस समय प्रिंस 11 पीसी टीम के समर्थक। विनय उसमें माहिर है, विजय भी अपने हाथ खोलना चाहते हैं। पहली गेंद से आक्रामक रवैया और उसकी जरूरत भी होती है जब 3-3 ओवर का मैच होता है। आने वाले बल्लेबाजों में आदित्य साहिल जैसे बल्लेबाजों का आना बाकी है। मानव एक और कमाल की खिलाड़ी। फील्डिंग में थोड़ा सा बदलाव करना चाहते हैं मनोज। लॉन्ग ऑफ पर जो फील्डर थे उनको लॉन्ग ऑन पर उन्होंने लाया है और एक डिप स्क्वेरिश मिड विकेट की तरफ खिलाड़ी, लगभग स्क्वेयर लेग की तरफ वो खिलाड़ी रखा गया है। 2 ही खिलाड़ी दायरे के बाहर है। इस बार बहुत ही बढ़िया ड्राइव, बिल्कुल गैप में निकाल दिया है। कोई खिलाड़ी नहीं पहुंच पाएगा गेंद तक। गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। बदलाव जरूर किया लेकिन इस बार गेंद में बहुत अधिक गति नहीं थी। बल्लेबाज को थोड़ा सा समय मिला, गेंद का थोड़ा वेट किया था, वहां पर आने दिया, उसके बाद गेंद को निकाला है। पॉइंट और कवर के दरमियान से दर्शनीय स्ट्रोक, 4 रन मिले यहाँ पर विजय पाटिल को। इस बार छोटी गेंद पुल कर दिया है, गेंद जा रही है डीप मिड विकेट की तरफ और फिर से गेंद मैदान के बाहर। 1 बाउंड चौका। हमारे बीच शुभ आगमन होने जा रहा है माननीय धीरज इंद्रपाल तरे साहब का। इंद्रपाल तरे साहब के सपुत्र हमारे बीच में उपस्थित होने जा रहे हैं।
उनका हार्दिक हार्दिक स्वागत। इस बीच इनसाइड एज गेंद पीछे निकल रही थी, 1 रन जरूर मिलेगा। अच्छी बैटिंग की है, पहले ओवर में 2 चौके जड़ चुके हैं, 2 क्लासिक स्ट्रोक्स देखने को मिले हैं विजय पाटिल के बल्ले से। स्कोर इस समय 11 रन बिना किसी नुकसान के। प्रिंस 11 पीसी टीम टॉस हारकर पहले बल्लेबाजी करती हुई इस महत्वपूर्ण मैच में, आज का यह सेकंड लास्ट मैच है, जीतने वाली टीम अगले मैच में, आज के अंतिम मैच में अर्थात क्वार्टर फाइनल मुकाबले में खेलेगी और सामना करना पड़ेगा गावदेवी स्पोर्ट्स वालशिंद का। घटाल पहले ओवर की आखिरी गेंद लेकर सामना करेंगे विनय। और इस बार जस्ट बैक ऑफ लेंथ, बढ़िया उछाल प्राप्त किया, पूरी तरह से हक्के बक्के और भौचक के रह गए बल्लेबाज, समझ ही नहीं पाए डॉट गेंद। और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ प्रिंस 11 पीसी टीम का स्कोर है 11 रन बिना किसी नुकसान के। शुभागमन होता है सन्माननीय धीरज इंद्रपाल तरे साहेबांचं। इंद्रपाल तरे साहेबांचे सुपुत्र, शिवसेनेचे या विभागातील आमणे लोणार परिसरातील एक दिग्गज कार्यकर्ते इंद्रपाल तरे साहेब, त्यांचे सुपुत्र आपल्यामध्ये उपस्थित होणार आहेत। या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ते उपस्थित होत आहेत। थोड्याच वेळात त्यांचं आगमन या क्रीडानगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांचं आता आगमन होत आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आई एकविरा चषक 2000 धीरज इंद्रपाल तरे साहेब आपलं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकणातून धीरज इंद्रपाल तरे साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे। त्यांच्या समवेत असलेल्या त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं देखील सखाराम शेठ पाटील आणि आई एकविरा स्पोर्ट्स सांगेकडून हार्दिक हार्दिक स्वागत। गेट समोर आमच्या मैदानाच्या मुख्य प्रवेश द्वारासमोर ज्या काही गाड्या आहेत, ऑटो देखील आहेत आणि 2 व्हीलर्स आहेत, त्या सर्व बाजूला घ्यायच्या आहेत। विनंती असेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना, गेट समोर कोणी प्लीज गाड्या पार्क करू नका। नवीन षटकाला सुरुवात करतोय संजय, कर्णधार आलेला आहे, परंतु पहिला बॉल स्वेअर आहे। अँगल डिलिव्हरी होती उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर, अवांतर धाव मिळते पीसी संघाला। पीसी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 12 वर, 12 रन्स। एकच षटकाचा खेळ संपलेला आहे, चांगली सुरुवात म्हणता येईल। 3-3 षटकांची लढत आहे, धावांचा अधिकाधिक वेग वाढवता येऊ शकतोय, विकेट्स हातात आहेत। एकही फलंदाज बाद झालेला नाही। ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केलाय मात्र स्ट्रेट टू द फिल्डर, लॉंग ऑनला कुठली चूक होत नाहीये मनोज घाटालकडून। प्रिन्स 11 पीसी संघाला पहिला धक्का बसलाय। विजय पाटील बाद होऊन तंबूत परततोय। पहिल्या ओव्हरमध्ये मनोज घाटालचा खूप चांगला सामना केला, चांगला समाचार त्याने घेतला। 2 खणखणीत चौकार ठोकले होते, एक कव्हर्स मध्ये चौकार प्राप्त केला होता ऑफ साइडला आणि त्यानंतर ऑन साइडला पुल शॉट खेळत असताना देखील चौकार मारला होता, पण संजय तरेच्या जाळ्यात अखेर तो अडकलेला आहे। प्रलोभन दिलं होतं मोठा फटका खेळण्यासाठी, अगदी ओव्हर पिच बॉल, फलंदाजाच्या पुढ्यात बॉल टाकला, परंतु लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित होता आणि लॉंग ऑनला क्लिअर करू शकला नाहीये फलंदाज विजय पाटील। 12 या धावसंख्येवर हा पहिला झटका। नवीन फलंदाज साहिल, एक अतिशय चांगला हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। ओहो, आल्या आल्या मोठा फटका, उत्तुंग फटका, बॉल चाललाय मनोज घाटालच्या डोक्यावरून। मागच्या बॉलवर विकेट मिळाली, तो देखील ओव्हर पिच बॉल होता, त्या फटक्यामध्ये प्रॉपर एलिव्हेशन नव्हतं विजय पाटील कडून, म्हणून तो झेलबाद झाला। परंतु यावेळेला प्रॉपर एलिव्हेशन होतं, चांगलं टायमिंग जुळालं होतं आणि कुठेतरी जुगार खेळण्यासारखंच आहे अशा प्रकारची गोलंदाजी अशा परिस्थितीमध्ये। ओव्हर पिच बॉल तुम्ही कसे टाकू शकता? 3-3 षटकांचे सामने आहेत,
विकेट देखील मिळू शकते, परंतु फलंदाजाकडे संधी असते. यावेळेला शॉर्ट बॉल स्मॅश केला, मात्र डीप कव्हर पॉइंटला टिपला गेलाय झेल. फलंदाज फेल. किंग्स 11 पीसी संघाने देखील जिंकल्यात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सुरेख गोलंदाजी. षटकार लागल्यानंतर पुन्हा एकदा खूप चांगलं कमबॅक आणि चांगलं षटक आतापर्यंत हे राहिलंय संजय तरेचं. फक्त 7 धावा खर्च केल्यात, 2 गडी बाद केलेले आहेत. धावसंख्या स्थिर आहे, 2 बाद 18. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. बघा छोट्या बॉलिंग रनअपने किती चांगली गोलंदाजी केली जाते, वेगवान गोलंदाजी देखील पाहायला मिळते आणि विशेषतः राऊंड द विकेटनं जाऊन जो अँगल क्रिएट केला जात आहे ते कौतुकास्पद आहे. चांगल्या लेंथवर गोलंदाजी आता पाहायला मिळते. सलगचा दुसरा डॉट बॉल येतोय. मानव स्ट्रगल करताना दिसतोय. षटकातील शेवटचा बॉल, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला चेंडूच्या लाईनच्या आतमध्ये असताना हुक केलाय, मात्र मिस टाइम स्ट्रोक, जबरदस्त कॅच. फलंदाज होतोय बाद. एकविरा स्पोर्ट्स सांगे आयोजित आई एकविरा चषक 2024 या स्पर्धेचे शिल्पकार प्रणेते आहेत सन्माननीय सखाराम पाटील साहेब, सांगे गावचे प्रसिद्ध उद्योगपती आणि त्यांचे जवळचे मित्र आता व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी, युवा नेते सन्माननीय धीरजेंद्र पालतरे आणि त्यांचे सर्व सहकारी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही करतोय हार्दिक स्वागत. सामन्याचा सध्या आनंद लुटतायत आमचे मान्यवर आणि सकाळच्या सत्रापासून मान्यवरांची चांगलीच रेलचल या व्यासपीठावर पाहायला मिळालेली आहे. भव्य दिव्य असं व्यासपीठ आहे. अतिशय सुंदर आमचं समालोचन कक्ष आहे. स्वर्गीय सूरज भास्कर पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणारं हे समालोचन कक्ष आहे. त्याचबरोबर एक सुंदर असं टॉस बॉक्स आहे. स्वर्गीय यशवंत काथोड पाटील साहेब जे आपल्यातून काही दिवसांपूर्वी निघून गेले, त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या मार्फत देण्यात येत आहे. प्रेक्षकांसाठी स्टँड्स उभारण्यात आलेले आहेत, त्यांची देखील चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे. सुंदर असं खेळाडू कक्ष देखील आहे. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज रोशन. चला जास्त वेळ खर्च करता येणार नाहीये, यानंतर देखील आपल्याला एक मॅच पूर्ण करायची आहे. यानंतरचा सामना असेल चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध आई गावदेवी वालशिंद. बक्षीस पात्र फेरीसाठी ती लढत असेल. खोलवा टप्प्याचा बॉल टर्न करायचा होता ऑन साइडला, दिशा येथे चुकीची पाहायला मिळते. वाईटचा इशारा, दिशाहीन बॉल, त्याच्यावर देखील बॅट फिरवली गेली होती. विनय अजूनही खेळपट्टीवर आहे आणि विनयनं पहिल्या मॅचमध्ये आज दाखवून दिलं होतं की तो किती विस्फोटक फलंदाज आहे. 3 षटकार त्याने ठोकले होते आमने बी संघाविरुद्ध खेळत असताना. येथे संधी होती, फुलटॉस, संधी गमावली गेली आहे, मात्र एक अवांतर धाव मिळेल. खरं तर वाईट बॉल आहे हा देखील, पण हिटमी बॉल होता, फुलटॉस होता, लेग स्टिकच्या थोडासा बाहेर आणि थोडी जरी बॅट लागली असती तर येथे किमान 4 धावा प्राप्त तर करता आल्या असत्या. फाईन लेगचा खेळाडू एकतर सर्कलच्या आतमध्ये आहे.
मोठा फटका खेळू शकला नाहीये, परंतु अवांतर धावा मिळत आहेत आणि ते देखील तेवढंच फायदेशीर ठरू शकते पीसी संघासाठी. सलगचा हा दुसरा व्हाईट बॉल गोलंदाज रोशनकडून. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे प्रिन्स 11 पीसी संघाच्या इनिंग्समध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 वर, 20 रन्स. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. रोशनचा हा बॉल यावेळेला फ्रंट फुटला येत असताना ऑन द राईज ड्राईव्ह केलाय. वेगवान फटका आहे, परंतु चांगला प्रयत्न डीप मध्ये. धावचीतची संधी निर्माण झाली. एष्ट्या उद्ध्वस्त करतोय गोलंदाज, मात्र तोपर्यंत फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुखरूप पोहोचतोय. 2 धावा अखेर ते पूर्ण होत आहेत. चांगला स्ट्रोक होता. फ्रंटफुटला पुढे काढत असताना समोरच्या बाजूने व्ही मध्ये ड्राईव्ह केला होता हा बॉल फलंदाज विनयने. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये विनयला फक्त एकच चेंडू खेळण्याची संधी मिळाली होती आणि आतापर्यंत फक्त 2च चेंडूंना तो सामोरा गेलाय. सलामीचा फलंदाज आहे विनय पाटील. धावसंख्या 22. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 ते 3 मोठे फटके विनयच्या बॅटमधून जर आले तर मात्र डेंजर झोनकडे धावसंख्या वाटचाल करू शकते. 35 पेक्षा अधिकची धावसंख्या 3 ओव्हर्समध्ये चेस करणं थोडंसं डिफिकल्ट असेल. खरं तर यवई संघाकडे देखील बॅटिंगमध्ये फायर पॉवर आहे. विशेषतः मनोज घाटाल त्यांच्याकडे आहे. कॅप्टन संजय तरे चांगली फलंदाजी करू शकतोय. टॉप ऑर्डरमध्ये आणखी चांगली नावं आहेत. या वेळेला एलिव्हेशन प्राप्त करू शकला नाहीये. बॉल चाललाय काउस कॉर्नरला. चांगलं क्षेत्ररक्षण फेक विकेट कीपरकडे, मात्र तेवढीच दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा पूर्ण. ओव्हर थ्रो देखील होतोय, त्याचा देखील इथे फायदा मिळतोय. आता भागम भाग मैदानाच्या आतमध्ये धावपळ पाहायला मिळते. अक्षरशः 4 धावा पूर्ण होत आहेत. क्या बात आहे. सुरुवातीला असं वाटलं होतं की एकच धाव मिळेल आणि फलंदाज कदाचित धावचीच्या रूपात बाद देखील होईल. क्षेत्ररक्षण उत्तम झालं होतं, पण तिकडे विकेट कीपर एंडला चुका घडलेल्या आहेत. त्याचा फायदा मिळालाय पीसी संघाला. 4 धावा पळून पूर्ण केल्यात फलंदाजांनी. विनय आणि पियुष ही जोडी खेळपट्टीवर आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 26 वर. मागच्या मॅचमध्ये 32 धावांपर्यंत मजल मारली होती प्रथम बॅटिंग करत असताना जयभोलेनाथ आमणेपाडा संघानं, आणि 33 धावांचं जे टार्गेट होतं ते प्राप्त केलं होतं वालशिन संघानं. परंतु हे एक वेगळी मॅच आहे. 2 वेगळे संघ खेळतायत. समोरच्या बाजूने उडवलाय लॉंग ऑफचा फिल्डर जज करतोय, मात्र बॉल त्याच्या आवाक्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. बॅटमधून शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करत असताना विनय. धावसंख्या 32. यावेळेला फ्रंटफुटला कमिट झाला होता. आडव्या बॅटनं स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न केला, परंतु बाउन्स काहीसा कमी होता या बॉलमध्ये. लाईन चांगली होती. निर्धाव चेंडूची सांगता होते गोलंदाज रोशन मार्फत. धावसंख्या स्थिरावलेली आहे 32 या आकड्यावर. फक्त 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा संजयनं खर्च केले आणि 3 गडी तब्बल बाद केले. या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत. मिस टाइम स्ट्रोक. पुन्हा संधी निर्माण झाली आहे. फिल्डर डाऊन द बॉल, परंतु कॅच ड्रॉप. 2 धावा तर मिळाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न फारसा केला जात नाहीये, कारण मनोज घाटाळ चेंडूवर पोहोचलाय. सोपा झेल होता. लॉंग ऑफ फिल्डर कडून चूक घडली आहे आणि ह्या चुका टाळाव्या लागतील, कारण आता तुम्ही महत्वाच्या सामन्यामध्ये खेळत आहात. सेकंड लास्ट मॅच आहे दिवसाची. अशा परिस्थितीमध्ये एक चूक देखील फार महागात पडू शकते. धावसंख्या 34. शेवटचा बॉल. सामोरा जातोय फलंदाज विनय. आतापर्यंत 14 धावांचं योगदान दिलंय विनयनं आणि 3-3 षटकांचे सामने आहेत. एक फलंदाज 10 ते 12 धावा जरी जोडत असेल तर ते एक चांगलं योगदान म्हणता येईल. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. वेगवान बॉल आहे, परंतु लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. डाव्या इष्टीला सोडून जाणारा बॉल. वाईटचा इशारा. लांब लचक असं हे षटक पाहायला मिळतंय. सुरुवातीला देखील 2 वाईट चेंडू हाताळले होते. त्यानंतर मोठे फटके देखील आलेत. एक चौकार आला, एक षटकार आलाय. 2 वेळा दुहेरी धावा आलेल्या आहेत. म्हणजेच काय तर पीसी संघाला जसं षटक हवं होतं तसंच हे षटक राहिलंय. प्रोडक्टिव्ह षटक. यवई संघावर दडपण आणणारं हे षटक आहे. आतापर्यंत 17 धावा खर्च केल्यात गोलंदाज रोशननं. पुन्हा एकदा रोशन. यावेळेला फ्रंट फुटला येत असताना पुल केलाय. व्हॉट अ मॅग्निफिसंट शॉट. बॉल आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर. षटकार.
क्वालिटी आहे या फलंदाजाची विनयची. फ्रंटफुटला देखील तो चांगले पुल शॉट खेळू शकतोय, याचं उत्तम उदाहरण त्याने दाखवून दिलंय. एकूण धावसंख्या 41 आणि 42 धावांचं टार्गेट प्रिन्स 11 पीसे संघानं सेट केलंय सामना जिंकण्याकरिता दीपराज स्पोर्ट्स यवई संघासमोर. आपण वळणार आहोत पाहुण्यांच्या सन्मानाकडे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय धीरज इंद्रपाल तरे साहेब. एक अतिशय यंग अँड डॅशिंग नेतृत्व या परिसरातील इंद्रपाल तरे साहेबांचे सुपुत्र सखाराम शेठ पाटील यांचे जवळचे मित्र. त्यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जाणार आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. या स्पर्धेचे प्रणेते सखाराम शेठ पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण धीरजजी तरे यांना सन्मानित करावं. पाहू शकाल हा काही क्षणातच आपल्याला जॉईंट होतील दशरथ पाटील सर कॉमेंट्री बॉक्समध्ये. पहिली इनिंग समाप्त झाली. धावसंख्या उभ्या केलेल्या 41 आणि 42 धावांचं टार्गेट जिंकण्यासाठी सेट केलंय, ते म्हणजे दीपराज स्पोर्ट्स यवई संघापुढे. अगदी सुरेख खेळी साकार केली बॅट्समन विनयने. जणू काय बॉलरचा विनयभंगच केला विनयने. 2 षटकार 1 चौकार खणखणीत 20 धावांची खेळी साकार केली. तब्बल 3 ओव्हरचा मुकाबला. आणि आता सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहेत मनोज आणि समीर. नेहमीप्रमाणेच मनोज घाटालने मागच्या सामन्यामध्ये तर हाकार माजवला होता, धावांचा सडा टाकला होता, जे अक्षरशः ढगफुटी झाली होती. आणि तो सामना 52 धावांचं लक्ष्य ते पार केलं होतं, 53 धावांचं लक्ष्य. आणि तोच मनोज घाटाला स्ट्राईक म्हणते आपण पाहतोय. आपण पाहताय प्रेक्षक, आई एकविरा स्पोर्ट्स आयोजित सन्मान्य आमचे स्पर्धेचे जनक सखारामजी पाटील यांच्या स्वप्नातली स्पर्धा आई एकविराज प्रसन्न आई एकविरा चषक 2024. आणि पहिला दिवस अगदी शेवटच्या मोमेंटमध्ये वेगळा आनंद देतोय. पहिला चेंडू पडत असताना धावांचा पाठलाग सुरू होते, चेंडू खाली ठेवलाय गोलंदाजाने मयूरने. मयूर सुद्धा फ्रंटलाईन गोलंदाज आहे नेहमीप्रमाणेच. सुरेख पहिला चेंडू हाताळत असताना 42चं लक्ष्य 14.0च्या सरासरीने जिंकण्यासाठी मनोज घाटाचे विकेट फार महत्वाचे असेल आणि मनोज घाटालचं क्रिकेट फार महत्वाचं असेल यवई संघासाठी.
शॉर्ट स्क्वेलेग रिझनकडे एका धावेसाठी ड्राईव्ह केलं होतं. चेंडू नीटसा पट्ट्यात आला नाहीये आणि एका धावेने मनोज घाटाल ऑफ द मार्क. धाव संख्या 1. सुंदर वातावरण इथे मैदानामध्ये पाहतो आपण. अगदी सजलेलं नटलेलं क्रीडांगण. त्यामध्ये आजच्या पहिल्या दिवसामध्ये अनेक क्रिकेटवीरांनी रंग भरले. 10 संघ या ठिकाणी आले होते. त्यातील निवडक संघ आता शेवटच्या मोमेंटला पाहतोय. पुन्हा एकदा टणकाचा प्रयत्न, डायरेक्ट फेकी सुद्धा झाली स्ट्राईक एंडला, परंतु त्या ठिकाणी नेम हुकलेला आहे. नियोजनबद्ध आयोजन काय असतं दाखवून दिलं सकरामजी पाटील साहेबांनी, ज्याने अनेक माणसं जोडली. मग तो बिझनेस असो किंवा क्रिकेटचा खेळ असो, क्रिकेटवरती प्रेम असो. माणसं जोडणं म्हणजे काय? माणसं जोडणं म्हणजे समोरच्याला तो आहे तसा स्वीकारणं. आपली मतं, आपली अपेक्षा इतरांवरती न लादणं म्हणजे माणसं जोडणं. माणसं जोडणं म्हणजे इतरांचं शिक्के न मारणं, याला माणसं जोडणं म्हणतात. लाऊड अपील फुलर लेंथ. ब्लॉक मध्ये चेंडू टाकलेला आहे. माणसं जोडणं म्हणजे कौतुकाची संधी न सोडणं. माणसं जोडणं म्हणजे इतरांवरती शिक्के न मारणं. माणसं जोडणं म्हणजे तक्रार जपून करणं. माणसं जोडणं म्हणजे स्वतःचं मन साफ करता करता इतरांचं मनही जिंकणं म्हणजे माणसं जोडणं. आणि असे माणसं जोडणाऱ्या व्यक्तिमत्व आपले सकरामजी पाटील या स्पर्धेचे आधारस्तंभ, या सांगेगावचे अनबान शान, आणि ज्यांच्या स्वप्नात ही स्पर्धा आपण इथे रंगताना पाहतोय. फुलर लेन पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू. पुन्हा पंच सांगतात की हा चेंडू ऑफस्टिकला सोडून जाणार आहे. लेग बाईचा इशारा निरंजन सावंत सरांचा. धावसंख्या येते 3 वरती. लक्ष्य 42 धावांचं जिंकण्यासाठी. परंतु पहिल्या षटकामध्ये मयूरने अगदी मोराप्रमाणे पंख इथे पसरवले, पंखांचा फुलोरा केला आणि ते आपण पाहतोय. सुंदर चेंडू टाकतोय आणि पूर्णपणे बॅकफुटला आणलंय. ते म्हणजे दीपरा स्पोर्ट्स युवई संघाला. शेवटच्या चेंडूवरती काय होईल ते बघायचं आपल्याला. लास्ट टू गो. हो, हा सुद्धा शॉट ऑफ गुड लेंथ. चांगलं फिल्डिंग आणि चांगला नमुना पेश केलाय. पहिल्या षटकामध्ये हावी ठरला गोलंदाज मयूर आणि बॅकफुटला नक्कीच धाडले युवई संघाला. परंतु मनोज घाटालमध्ये जी क्षमता आहे ती आपण विसरून चालला नाहीये. काही करू शकतो तो. पहिल्या षटकाची समाप्ती. 42 धावांचं लक्ष आहे समोर आणि आता धावसंख्या झाली पहिल्या षटकानंतर एक गडी बाद नाही. 4 वर 4 धावसंख्या. नदीच्या पात्राच्या कडेला असलेलं सुंदर मैदान पाहतो आपण. रानमाळातील मैदान, चहूबाजूला हिरवी झाडं आणि अनेक ठिकाणी होणारी शेती. कदाचित येणाऱ्या काळामध्ये सकाराम पाटील साहेबांच्या माध्यमातून या परिसरामध्ये एक चांगलं डेव्हलपमेंट सुद्धा होईल आणि ती सुरुवात सुद्धा झाली आहे. तसे पाहुणे अजून आले नाहीत. त्यांचे साथी महारथी सखे सोबती त्यांचे अजून आले नाही आहेत. कदाचित मेहतान कंपनी पण येईल. बरेचसे असे ज्यांचे मित्र आहेत की जे मित्र सकाराम पाटील साहेबांवरती जिम्मेदारी सोपवतात, जबाबदारी सोपवतात आणि या परिसराला एक वेगळी कलाटणी देण्याचं ज्यांचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी त्यांनी सकाराम पाटील साहेबांना सोबत घेतलेला आहे. तर नक्कीच आपण भविष्यामध्ये ती वाटचाल बघू, तो विकास पाहणार आहोत. मैदानामध्ये दुसऱ्या षटकातील गोलंदाज मानव पहिला चेंडू घेऊन. हो, फक्त डिफेन्सिव्ह स्ट्रोक. पुश करो खुश रहो. मनोज घाटाला स्ट्राईकला आणलं समीरने. कदाचित आता मनोज घाटाला आक्रमक मुद्रेमध्ये असेल. आधीच्या त्यांनी सामन्यामध्ये 33 धावा कुठल्या होत्या आणि आतापर्यंत ही धावसंख्या झाली 42चं लक्ष असताना फक्त 5 वर आहे. 3 षटकांचा मुकाबला म्हणजे मला प्रवीण कोट सांगतील की आता चेंडू शिल्लक आहेत फक्त 11 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 37. 11-37 समीकरण म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये 3.5 धावांची गरज आहे. लॉंग ऑनला तटवलेला चेंडू भिरकावलेला आहे आणि नॉन स्ट्राइक एंडला धोका संबोल आणि फलंदाज बाद होतोय. समीर हवा का झोका. बाद झाल्या रनआउटच्या रूपामध्ये. पहिल्या विकेटचं पतन दीपरा स्पोर्ट्स युवई संघाचं.
धाव संख्या 6 आणि विकेटचं पतन. मोमेंटम इथे टर्न करायचा प्रयत्न करतोय पिसे संघ. प्रिन्स 11 पिसे संघाने आजच्या दिवसातील उद्घाटनपर सामना खेळला आणि ज्या संघाने योगेश 11 आमने बी संघाला पाणी पाजलं, आसमान दाखवलं आणि धूळ सुद्धा चारली, आणि तो संघ इथे 2 हात करतोय. बेस्ट ऑफ द बेस्ट टीम दीपरा स्पोर्टच्या अगेन्स्ट. पिछे संघाचं लगेच कौतुक केलं पाहिजे की त्यांनी पहिला सामनाही खेळला आणि तो दुपारच्या नंतरच्या सत्रामध्ये सुद्धा इथे चांगली कामगिरी करतोय आणि चांगलं परफॉर्मन्स सुद्धा मयूरच्या नंतर गोलंदाज मानवकडून. हो, शॉर्ट ऑफ गुड लेनची रोडला खाली ठेवतोय. विकेट किपरचं कसब बघा. विजय नावाचा जुना अनुभव विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. विजयने सुद्धा मला खूप संधी दिल्या कॉमेंट्री क्षेत्रामध्ये. सकाराम दादा पाटील तर नेहमीच बोलवत असतात. खूप चांगली क्रिकेटर्स आहेत आणि क्रिकेट वेडे. पुढे सरसाला डान्सिंग डाऊन द ट्रॅक. विराट कोहली स्टाईलचा नमुना पेश केला. डिपेक्स टाक कव्हरला लॉफ्टेड ऑफ ड्रॉप फॉर द 4 रन्स. लगावला आणि तो सामना टर्न करण्याचा मानस ठेवत असताना गोलंदाज या ठिकाणी कमबॅक करतोय. सकारामला त्यांनी मनोजला बाहेरचा चेंडू टाकला, ज्याने आधीच्या चेंडूत चौकार मारला होता. एक चौकार, 2 सिंगल आणि 2 डॉट, 5 चेंडू झालेत. मानव पुढे सरसावले पुन्हा एकदा ते क्षेत्र आणि ते चित्र पाहतो आपण. एकविरा चषकाच्या स्टँडच्या समोर एका टप्प्याने चेंडू 1 टू का 4 धावसंख्या या चौकाराने जाऊन पोहोचली 14 वर. 2 षटकांची समाप्ती. येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी माफ करा 6 चेंडू. ओके, 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे तब्बल 28. समीकरण अवघड आहे परंतु अशक्य नाहीये. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड असं म्हटलं जातं आणि ते खरं आहे. इम्पॉसिबल इटसेल्फ सेज दॅट आय एम पॉसिबल. अशक्यमध्ये शक्य दडलंय, फक्त तुम्ही ते केलं पाहिजे. आणि म्हणतात ना की केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. मनोज घाटाला जर स्ट्राईक भेटली तर षटकांची बरसात करू शकतो तो, परंतु सामना झुकलाय काही प्रमाणामध्ये. मी म्हणू शकतो की पिसे गावाकडे आणि पिसे टीमकडे, प्रिन्स 11 पिसेकडे सामना झुकलेला आहे. आणि बॅकफूटवरती आहे तो संघ दीपरा स्पोर्ट्स येवई संघ. 6 चेंडू 28 धावांची गरज. येस डीजे. क्रिकेटची मॅच रंगते मैदानामध्ये आणि रंग इथे भरेल का बघायचंय. समोर फलंदाज संजय, तर हे फक्त मागच्याच सामन्यासारखी या ठिकाणी रिझ्युमिंग पाहतो आपण. जणू काही तो क्षण तोच चित्र पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी धावा जास्त आहेत. म्हणजे आता 5 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. एकूण धावसंख्या झाली आतापर्यंत बोर्डावरती 15. लक्ष आहे ते 42 धावांचं जिंकण्यासाठी. आता मात्र पिसेस संघ या ठिकाणी अगदी दबदबा निर्माण करतोय, फ्रंट फुटला आहे आणि नक्कीच हास्याचे फवारे इथे उडत असताना आणि विजयाचा सुगंध थोडासा दरवळतोय, परंतु मॅच समाप्त झाली नाही अजून. हो, त्याचं कारण म्हणजे मनोज घाटाल मैदानामध्ये आणि त्याच्या विकेटचं पतन होत असताना शार्प असा कळायला लागतोय. 100 हत्तीचं बळ असलेला मनोज घाटाल जेलबाद.
मिस्टर अविनाश आहे त्या ठिकाणी, आविष्कार आहे, ज्याने आविष्कारच केला. मनोज घाटासारख्या फलंदाजाला झेल देण्यास भाग पाडलं आणि प्रिन्स इलन पीसेस संघ इथे प्रिन्स स्टाईलने, अगदी राजपुत्र स्टाईलने या सामन्यामध्ये अगदी दबदबा निर्माण करतोय. सन्मान्य आमचे पुरस्कर्ते भाग्यजी पाटील इताड्याचे उद्योजक आपल्यामध्ये आलेले आहेत. आपण आपलं हार्दिक स्वागत करतोय. भाग्यजी या, आपलं हार्दिक स्वागत. सुस्वागतम स्वागतम. विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज मैदानामध्ये आला आणि त्याला बाहेर बोलवते. के सर सांगत असताना वाईटचा इशारा. सामन्यामध्ये मोमेंटम येईल की नाही माहिती नाही, परंतु प्रिन्स इलन पीसेस संघ पूर्णपणे हवी ठरतोय. धावसंख्या पोहोचलेली आहे 16वर. लक्ष्य 42 धावांचं बनवून जिंकण्यासाठी म्हणजे बरोबर 26 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे ते 4-26 समीकरण आले. 26 जुलै 2005चा पाऊस आठवतोय ना, तशी इथे धावांची बरसात करावी लागेल. लॉफ केलाय फुल टॉस, पण तो सेफ त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय. आता मात्र सामन्यामधली हवा निघाली. सिंगलची प्राप्ती. धावसंख्या 17वर. क्या बात आहे. भाग्यजी पाटील आणि स्पर्धेचे आमचे जनक सकरामजी पाटील ह्या A1 जोडीकडून A1 ऐवाज हेल साठी 2000 रुपये प्राइस असणारे प्रेक्षकांसाठी परवणी. 1000 फ्रॉम इच. मिस्टर सकरामजी पाटील, मिस्टर भाग्यजी पाटील. क्या बात आहे. याला म्हणतात क्रिकेटवरचं प्रेम, याला म्हणतात दिल खुलास बरसात. बक्षिसांची खैरात इथे केलेली आहे सकरामजी पाटील आणि भाग्येश पाटील साहेबांनी. आल्यानंतर लगेचच आत्ता सुद्धा इथे हात खोलाचा प्रयत्न, परंतु आता मिस्टामिंग स्ट्रोक गोलंदाज चेंडूच्या खाली आणि झेल टिपलाय. कॉटन बॉल. संजय तरे बाद, कॅप्टन बाद आणि या ठिकाणी येवई संघ पूर्ण बॅकफुटवर.